तेच मैदान आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अर्थात जतीन राज 11 संघ, दुसऱ्या साइडला तुम्हाला पाहायला मिळेल सह्याद्री वॉरियर संघ। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल, मोहोण आणि त्याच्या साथीला कुमार डुमणे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। अर्थात दोन फलंदाजाचा विचार केला तर इतिहास फार मोठा आहे। याच दोन फलंदाजांनी अक्षरशः कर्जत तालुक्यामध्ये आपला दबदबा निर्माण केलाय, परंतु आज एका साइडला तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज, अर्थात कर्जत तालुक्यातील एक दमदार फलंदाज ज्याची ओळख आहे अर्थात स्टायलिश प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मोहन पारदीला तुम्ही पाहू शकाल। जणू काही नॉन स्ट्राईक एंडचा विचार केला तर नक्कीच कुमार डुमणे हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। अर्थात खालापूर विभागातील एक खेळाडू कुमार, तर कर्जत तालुक्यातील एक खेळाडू अर्थात कोंबळवाडी गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये दाखल मोहन पारदी। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धामोते गावाचा खेळाडू अर्थात अष्टपैलुकेच्या भूमिकेत सातत्याने तुम्ही पाहतात तो खेळाडू। गोलंदाजी ट्रॅकवर कल्पेश। 4 षटकाची मॅच सुपर 8चा हा थरार तुमच्या समोर घेऊन येतोय। अगदी गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळत असताना 38 सर्कलचं बंद असलेले षटक गोलंदाजी ट्रॅकवर कल्पेश रफ्तार का राजा। पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मोहन पारदी। यावेळेस मात्र पहिलाच बॉल फटका दर्जेदार आहे, क्षेत्ररक्षक फार दूरवर झाला आणि ते पकडली जाईल। पहिल्या अटेम्प्टला फलंदाज होईल फेल, अर्थात मोहन पारदी बॅक टू द डगआउट। षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, तदनंतर फटका फसला आणि त्या ठिकाणी झेल मात्र चांगली पकडली गेली। पहिला फलंदाज बाद इथे विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर येत असताना मोहन पारदीला तुम्ही पाहू शकाल। नेक्स्ट मास्टर मैदानाच्या आतमध्ये जो मात्र सुरेशला तुम्ही पाहू शकाल, पणसवाडी गावाचा खेळाडू अर्थात सुरेश स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल। हा देखील चांगला खेळाडू, भरपूर स्पर्धा देखील या खेळाडूने गाजवलेत, परंतु आज सह्याद्री वॉरियर साठी काहीतरी करून दाखवायचंय हा इरादा ठेवून खरं तर उतरला होता सह्याद्री वॉरियर साठी। आणि तिथे जतीन राज 11 संघाने कमबॅक करत असताना 2 बॉल मध्ये 2 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात गोलंदाज मी तर म्हणेन कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर दमदार गोलंदाजी करत असताना विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर येतोय सुरेश बॅक टू द डगआउट। आणि यावेळेस मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रोहिदासला तुम्ही पाहू शकाल। हा देखील चांगला खेळाडू आहे, नुकतीच खरं तर सारा क्रिकेट संघ लोभेवाडी या आयोजनामध्ये चॅम्पियन ठरणारा संघ जांभूळवाडीला आपण पाहिलं आणि तदनंतर आज 3ऱ्या क्रमांकावर रोहिदासला प्रमोट केलाय। जांभूळवाडी गावाचा खेळाडू सध्या स्ट्रायकिंग एंडला फुल फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आपण पाहतोय। 2 बॉल 2 विकेट। नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला आणि तदनंतर कमबॅक करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल धामोते गावचा खेळाडू अर्थात कल्पेश। चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय। हा बॉल देखील कमालीचा इथे मी तर म्हणेन आणखी एक डॉट बॉल। 4 षटकाची मॅच तुम्ही पाहतात आणि 2 विकेट या ठिकाणी बॅक टू द डगआउट आल्या। तदनंतर गोलंदाजीने चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय। पहिला षटक या ठिकाणी निर्धा फेकला जाईल का? सुपर 8ची पहिली मॅच तुमच्या भेटीला आपण बघतोय। सातत्याने हा देखील डॉट बॉल 5 बॉल या ठिकाणी फेकून खरं तर पाहायला मिळाले। 2 बॉलवर 2 विकेट, नंतर 3 बॉल डॉट। चांगली गोलंदाजी। शेवटचा बॉल प्रगतीपथावर स्ट्रायकिंग एंडला पडू शका एकदा रोहिदास। यावेळेस मात्र आडवा बाटम फटका फसलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही म्हणजेच स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाईल। 1 या धावसंख्येने श्री गणेश केला जातोय टीम सह्याद्री वॉरियर संघाचा। 1 या धावसंख्येवर आज खरं तर
नक्कीच सुरुवात चांगली केली जतीन राज 11 संघाने सुपर 8 ची मॅच खरं तर पहिली मॅच आपण बघतो या ठिकाणी सह्याद्री वॉरियर्स त्याच्या विरोधात खरं तर जतीन राज 11 संघ असे मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये कुमार आणि रोहिदास हे बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आपण बघतोय जतीन राज 11 संघाचे फक्त खर्च केलेची मात्र एक धाव. गोलंदाज मी तर म्हणेन कल्पेशने तदनंतर दुसरा गोलंदाज वापरण्यात आला. इथे मोहनला तुम्ही पाहू शकाल पाली गावचा खेळाडू अर्थात बॉलिंग मॅकवर पहिला बॉल त्यावेळेस अगदी खोला टाकला होता बॉल मी तर म्हणेन परफेक्ट यॉर्कर त्यावर सन्मान चांगला पाहायला मिळाला. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेने धाव फलक जाण पोहोचेल 2 या धावसंख्येवर. स्ट्राईक रोटेट केले स्ट्रायकिंग एडला फलंदाज खोपोली गावचा सितारा अर्थात कुमार डुमनेची बॅट बंद इथे वाडिश लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरिता येतोय. पहिला चौकार आला यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट फटका दर्जेदार या फलंदाज कुमारच्या बॅट मधनं लाजवाब देखना स्ट्रोक. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रोक 4 रन. सुरुवात करत असताना मोहनच्या विरोधात लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस देखील समोरच्या दिशेने उडवलाय वाइडिश लॉंग गॉन मधून बॉलला उडवलंय 6 धावांकरिता बिग 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 षटकार. वर जाईल परंतु कुमारची खेळी मैदानाच्या आतमध्ये सर्व काही सांगून जाईल. इथे बॉल हवे त्या क्षेत्ररक्षक फार दूरवर आलाय आणि इथे सोडली जाते झेल आणि मी तर म्हणेन कुमार या फलंदाजाला जीवदान दिला जातोय. तुम्ही झेल सोडले जी मात्र कुमारची ज्याच्या बॅट मधनं अद्यापपर्यंत 22 धावा आपल्याला पाहायला 21 धावा पाहायला मिळाले तोच कुमार मैदानाच्या आतमध्ये आपले रंग उधळत असताना पाहायला मिळतोय. अगदी चांगली फलंदाजी 2 षटकाचे मॅच इथे संपुष्टात आले. धाव फलक जाण पोहोचला तब्बल 23 या आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये असं वाटलं होतं की एक धाव बनले आणि तिथून कुठेतरी कमबॅक करू शकेल का सह्याद्री वॉरियर्स टीम परंतु जी बॅटिंग केले कुमार डुमनेने ती बॅटिंग मात्र दमदार पाहायला मिळाली. तब्बल 5 बॉल 21 धावांचं योगदान त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं आणि तदनंतर 23 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जणू काही मैदानाच्या आतमध्ये आग ओगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय तिसरा षटक घेऊन गोलंदाज रुपेश वेनगाव संघाचा खेळाडू रुपेश गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल डॉट. चांगली गोलंदाजी कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला कुमार नॉन स्ट्राईक एंडला रोहिदास हा देखील खेळाडू चांगला आहे परंतु सध्या धाबा येणं महत्वाचं. गोलंदाजी देखील स्ट्रॉंग आहे सह्याद्री वॉरियर्स कडे. कुमार असेल मोहन असेल तदनंतर रोहिदास असेल विजय देखील आम्हाला पाहायला मिळतोय. अर्थात चांगले खेळाडू मनोज देखील ओलमन गावाचा खेळाडू अर्थात म्हणजे चांगली टीम त्या ठिकाणी पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र फटका दर्जेदार आहे. फलंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे अर्थात घेतली जाईल एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जातं. मी तर म्हणेन गोलंदाज रुपेशने चांगली कामगिरी केली. पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवर एक सिंगल धाव आणि तिसरा बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल फटका दर्जेदार आहे. फाईल लेग क्षेत्रामधून खरं तर बॉलला उडवला होता त्या ठिकाणी फार दूरवरनं क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि स्ट्राईक खरं तर स्वतःकडे ठेवण्याचं काम केलं जातं.
या ओव्हर मध्ये 3 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपलाय. पहिला बॉल डॉट, तदनंतर 2 बॉलवर सिंगल धाव आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावर. मैदानाच्या चारी बाजूला अल्लोड गर्दी प्रेक्षकांची आज संजय नगरच्या मैदानावर पाहायला मिळते. यावेळेस मात्र स्टँड इन डिलिव्हर्ड फलंदाजाच्या बॅटमधनं इथे उडवलाय 6 धाबांकरिता बिग ब्लास्ट. कुमार डुमणे ऑन फायर, 6 धाबा. मैदानाच्या आतमध्ये खरं तर आग ओगत असताना फलंदाज कुमारला तुम्ही पाहू शकाल. 31 बनलेत, अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील फटका फसलाय. शतरक्षक कल्पेश चुकी करणार नाही. फलंदाज होईल बाद. मिस्टर कुमार बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहायला मिळेल, जो मात्र सागरला पाहू शकाल. हा देखील चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल सागरला तुम्ही पाहू शकाल. चांगला खेळाडू आहे सागर. आणि तदनंतर कुमारने मात्र चांगली बॅटिंग केली. 28 धावांचं योगदान त्याच्या बॅट मधलं आपण पाहिलं. यावेळेस देखील फटका फसलाय. शतरक्षक त्या ठिकाणी सुरेख झेल टिपतोय. फलंदाज होईल बाद. सागरला देखील मैदान सोडावं लागेल. आणि इथे मी तर म्हणेन विकेट क्रमांक 5 परतीच्या प्रवासाला येत असताना सागर बॅक टू द डगआउट. विनंती करेल आपण त्या ठिकाणी टी मीटिंग जास्त होऊन देऊ नका. पहिली मॅच सुपर 8 ची मॅच पहिली खरं तर तुम्ही पाहतात. अर्थात धाव फलक जाऊन पोहोचलाय 31. 31 या धाव संख्येवर 4 षटकाची मॅच. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले जी मात्र 31 या धाव संख्येवर. चांगली मॅच आपण पाहतोय. स्ट्रायकिंग इनला फलंदाज रोहिदास केबारी, अर्थात सांबुळवाडी गावाचा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये धावा करत असताना पाहायला मिळेल का. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज सागर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूरला तुम्ही पाहू शकाल. हा देखील चांगला खेळाडू आणि सागरच्या विरोधात बॅटिंग केली जाईल का. रोहिदास यावेळेस आडव्या बॅट फटका सजवायचा होता, परंतु चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सागरला तुम्ही पाहू शकाल. पहिला बॉल डॉट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थात कर्जत खालापूर आदिवासी प्रीमियर लीग ही स्पर्धा खरं तर दुसरं पर्वामध्ये पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं पाहुण्यांचं यूट्यूबद्वारे जेवढे क्रीडा प्रेक्षक रसिक ही मॅच पाहत असाल त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज खरं तर या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये खरं तर चांगलं मॅचेस देखील तुम्हाला पाहायला मिळतील. भरपूर चांगले खेळाडू आज या ठिकाणी सातत्याने आपण बघतोय. थोड्याच दिवसात आदिवासी रायगड प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळेल. यात शंका नाही. यावेळेस फुलटॉच बॉल होता. फटका दर्जेदार आहे. 2 शतरक्षकाच्या मधोमध खरं तर काव कॉर्नर रिझर्व मध्ये शतरक्षकाने बॉल अडवला गेला. उंच फेकी होईपर्यंत घेतल्या जाईल 2 धाबा आणि या 2 धाबेने धाव फलक जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 34 बनलेत. टार्गेट कितीचा सेट केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. या बॉलवर एखादा मोठा फटका येईल का. यस, बॅटची टॉप एज, अर्थात फलंदाज होईल बाद. सागरला देखील मैदान सोडावं लागेल. आणि इथे मी तर म्हणेन सह्याद्री वॉरियर संघाचा 6वा विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मयूर बॅक टू द डगआउट. तदनंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर.
जतीन राज इलेव्हन संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना सह्याद्री वॉरियर्स संघ. सह्याद्री वॉरियर्स संघाकडे गोलंदाजीचा भरणा देखील तितकाच मजबूत पाहायला मिळतो, परंतु 34 बनले, 2 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. यावेळेस फटका दर्जेदार आहे, फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅट मधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार. 4 धावांकरिता येतोय हा चौकार. थँक्यू. शेवटचा बॉल, या बॉलवर उडवली जाते एस दांडी. फलंदाज बाद. ज्ञानेश्वर देखील बॅक टू द डगआउट. 4 षटकाची मॅच समाप्त झाले. धाव फलक जाऊन पोहोचलाय 34 सॉरी 2 मिनिटं. धाव फलक जाऊन पोहोचला 38 या धावसंख्येवर. 6 विकेटच्या मोबदल्यात 38 धावा बडवायचे तिथून मॅच जिंकण्यासाठी. 39 धावसंख्या आणि 39 धावा बडवायचे कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थात गोलंदाजी भरपूर चांगली करावी लागेल टीम सह्याद्री वॉरियर्स संघाला. आपल्या या मॅच मध्ये अस्तित्व जर कायम टिकवून ठेवायचं असेल तर गोलंदाजी तितकीच महत्त्वाची करावी लागेल. आणि इथे जतीन राज इलेव्हन संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर फलंदाजी देखील तितकीच महत्त्वाची करावी लागेल. 24 बॉल शिल्लक आहेत, 39 बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. 39 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल. नेक्स्ट मॅच अर्थात संतोष इलेव्हन डोंबिवली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना दोस्त इलेव्हन बांसोली टीम. आयोजकांचा खरं तर या ठिकाणी निर्णय आलाय की 2 धाब्यांची पॅनल्टी दोन धाब्याची पॅनल्टी खरं तर सह्याद्री वॉरियर्स संघाला या ठिकाणी दिली गेले. म्हणजेच पहिल्या ओव्हरला त्या धाबा ऍड केल्या जातील. याकडे जतीन राज इलेव्हन संघाने लक्ष द्यावे. म्हणजे टार्गेट तुमचा 39 धावसंख्येचाच असेल. त्या 2 धाबा ऍड केल्या जातील. अर्थात चला सलामीची जोडी जतीन राज इलेव्हन संघ. चला जतीन इलेव्हन संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच सेंटर व्हा. विजयला एक बॉलाचा बॉक्स द्या चेक करायला. आणि कल्पेशला बॉल चेक केला तरी काय फरक नाहीये, कारण कल्पेश असा खेळाडू आहे की बॉल कसाही द्या त्याच्या मनात एकच, फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी कल्पेश आणि विजय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवल. बेनगाव संघाचा एक खेळाडू विजय, तदनंतर दामोते गावचा एक खेळाडू अर्थात कल्पेश सलामीच्या भूमिकेत खरं तर आपण या ठिकाणी बघतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 39 धावसंख्येचं टार्गेट आहे. 24 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलं षटक P1 हाताळत असताना कुमार डुमणे गोलंदाजी ट्रॅकवर. या 39 धावा डिफेंड केल्या जातील काय देखील फार फार महत्वाचं आहे. पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा थरार आपण अनुभवतोय.
मयेचं खरं तर जतीन 11 राज संघासाठी योगदान भरपूर पाहायला मिळतं. कारण त्यांना माहित आहे आमचे खेळाडू आहेत ना, त्यांना प्रत्येक बॉलनी बॉल अपडेट देणं फार महत्वाचं राहील. येस, मॅच खरं तर महत्वाचे, मोस्ट इम्पॉर्टंट दिस मॅच. मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना सलामीची जोडी अर्थात कल्पेश त्याच्या साथीला विजय स्ट्रायकिंग एंडला विजयला पाहू शकाल. पहिला बॉल या मॅच मधला फुल टच बॉल, त्यावर फटका दर्जेदार फलंदाज ज्याच्या बॅट मधनं पहिल्याच बॉलवर ठोकलाय. 4 रन. तीन 11 राज संघाचे 39 बनवायचे, 4 आलेत. पहिला बॉल या ठिकाणी फुल टॉच, त्यावर फटका दर्जेदार अर्थात विजयच्या बॅट मधनं आपण पाहिला. मॅच जिंकायचं, आपलं अस्तित्व कायम टिकवायचं असेल तर बॅटिंग देखील तितकीच महत्वाची आहे. दुसरा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चाललाय बडीश लॉंगन रिझन मध्ये अडवला जातोय. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगलने स्ट्राइक रोटेट केली जाते. आता समोर कल्पेश, पहिला बॉल आणि यावेळेस बॉल चाललाय बडीश लॉंगन मधून आउट ऑफ द पार्क. फलंदाज कल्पेशचा ब्रँड अर्थात जतीन 11 संघाचा पहिला ट्रेडमार्क. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा. हा देखील फटका खेळायचा होता ऑन साइडला, परंतु चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना कुमारला आपण पाहिला. जणू काही कुमारनं सुरुवात दमदार केली होती बॅटिंगची, तदनंतर कल्पेश आणि विजयची देखील बॅटिंग तितकी चांगली पाहायला मिळते. यावेळेस हा देखील फटका चांगला आहे, फक्त एक्झिक्यूट केला, फक्त दिशा दिले बॉलला. फाईन लेग क्षेत्रामध्ये फिल्डर बॉल मागे धावतोय. अगदी त्या ठिकाणी विचार केला तर 2 धावा सहजगत्या ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळाले जतीन राज 11 संघाच्या. धावफलक जाऊन पोहोचला 13 या धावसंख्येवर. षटकातील शेवटचा बॉल या ठिकाणी जी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीवर पुन्हा एकदा कुमारला पाहू शकाल. शॉर्ट बॉल आहे, फटका चांगला आहे फलंदाजाच्या बॅट मधनं. स्टँडिंग डिस्पॅच ओव्हर दी रोप बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग ब्लास्ट षटकार. पहिल्या षटकामध्ये आणि 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील, म्हणजेच 21 धावा या ठिकाणी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 21 बनलेत, 39 बनवायचे. कशा प्रकारे बनवल्या जातील या मॅच मध्ये हे देखील पाहणं महत्वाचं. मॅच महत्वाची आहे खरं तर. सुपर 8चा पहिला सामना आपण बघतोय. सह्याद्री वॉरियर्स त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते जतीन 11 जतीन राज 11 असे मॅच खरं तर आपण बघतोय. त्यामुळे स्ट्रायकिंग एंडला विजय, पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फार दूरवर होता आणि त्या ठिकाणी प्रयत्न सुरेख केले होते, परंतु घेतली जाईल एक सिंगल धाव. एक सिंगल धाबेने धावफलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावर. रात नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी आशा ठेवा जिंकण्याची, नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. आणि इथे मी तर म्हणेन धावफलक जाऊन पोहोचला 22 या आकड्यावर. वेळ कोणत्या संघासाठी बदलेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. ही मॅच खरं तर महत्वाची आहे. या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर धावा बनवाव्या लागतील. 22 बनलेत, 39 ची गरज आहे. षटक क्रमांक दुसरा 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल, अर्थात गोलंदाज रोहिदास के वारी गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फटका दर्जेदार आहे. फलंदाज कल्पेशच्या बॅट मधनं. आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्या ठिकाणी घेतली जाईल 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा देखील कंप्लीट. जणू काय सह्याद्री वॉरियर संघ या ठिकाणी थोडासा बॅकफुटवर जात असताना पाहायला मिळतोय. आज खरं तर सह्याद्री वॉरियर संघाला फिल्डरची देखील साथ मिळाली नाहीये. तदनंतर संघ मालकाचा जसा आदेश येईल तसा मात्र आयोजकांना तो आदेश उचलून धरणं देखील फार महत्वाचं राहील. यावेळेस नेक्स्ट बॉल फटका क्लास आहे. वडा
बॉल शतरक्षक अलॉंग द कार्पेटच्या पद्धतीने शतरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला आणि तदनंतर त्या ठिकाणी घेतली जाईल सिंगल धाव. एक सिंगल धावेने धाव फलक रोटेट केलं जाईल. धाव फलक जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र फटका दर्जेदार आहे. शतरक्षकाने बॉल अडवला गेला आणि त्या ठिकाणी 2 धावा पाहायला मिळतील. धाव फलक जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवर. 28 बनलेत. अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे. ही जोडी सलामीची जोडी असूनही मैदानाच्या आतमध्ये जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका फसलाय. अजूनही मॅच संपली नाहीये. हाही झेल महत्वाची होती. झेल कॅरी गेले. फलंदाज होईल बाद. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर येत असताना कल्पेश बॅक टू द डगआउट. मालेगावचा खेळाडू अर्थात मैदानाच्या आतमध्ये जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मोहनला तुम्ही पाहू शकाल. लेफ्ट हँड फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतं. अगदी चांगला खेळाडू आहे. परंतु आज हे मॅच जिंकायचे 28 बनलेत. हा देखील चांगला बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल मनोजला. ओलमन गावाचा हा खेळाडू अर्थात मनोज गोलंदाजी ट्रॅकवर चांगला गोलंदाज आहे. पहिला बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 3 आपण बघतोय आणि इथून कमबॅक करेल का टीम सह्याद्री वॉरियर्स. प्रत्येक बॉल डॉट जर आला तर मॅच मध्ये शिरकाव करू शकते सह्याद्री वॉरियर्स टीम. इथे फुलटॉच बॉल फटका त्या ठिकाणी कमालीचा बघतोय. एक तर बनले. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी नाहीये. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावर. शेवटचा षटक आपल्याला पाहायला मिळेल का मोहनचं की ही मॅच लांबवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 धावा जर पॅनल्टी नसत्या तर मात्र मॅच मध्ये रंगत पाहायला मिळाली असती. 29 बनलेत. 39 धावसंख्येची गरज आहे. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित बॉल शिल्लक आहेत. 10 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. मॅच कोणता संघ जिंकेल हे देखील आपल्याला पाहणं या ठिकाणी फार महत्वाचा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. मनोज स्ट्रायकिंग एजला फलंदाज मोहन. यावेळेस मोहनचा ब्रँड स्टँड इन डिलिव्हर्ड. फलंदाजाच्या बॅटमधनं उडवलाय. 6 धावांकरिता वाघाची दाढ. फोडला पाड. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. खर तर जणू काय पॅव्हेलियन मधून सेट होऊन गेलाय की काय. या फलंदाजाने मन जिंकलेत आणि इथे फटका फसलाय. शतरक्षकाने त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट केली आणि तदनंतर 1 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 36 या आकड्यावर. आता उर्वरित धावसंख्या बनवायची जी मात्र 3 धावा मॅच जिंकण्यासाठी. या ओव्हर मध्ये मॅच फिनिश केली जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विजयला पाहू शकाल. विजय पावलेची आठवण करून देणारा गोलंदाज. विजयच्या विरोधात खरं तर बॅटिंग महत्वाची झाली. इथे शॉर्ट बॉल होता. आखूड टप्पाचा बॉल त्यावर शॉट मिडॉलला खरं तर चांगले बॅटिंग आपण त्या ठिकाणी पाहिली. 1 धाव बनली. 1 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 37. अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आपल्या स्टाईलने खरं तर मॅच फिनिश करेल का मोहन हा खेळाडू. कारण गोलंदाजी करत असताना मार भरपूर पडला होता आणि इथे फटका चांगला आहे. अगदी प्रॉपर टायमिंग. शतरक्षक त्या ठिकाणी थोडासा डीप मध्ये फंबल केला जातो. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा शंखनाद करणारा
आणि तदनंतर सह्याद्री वॉरियर संघाने हा सामना गमावला. अर्थात सह्याद्री वॉरियर संघ या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु खेळ चांगला केला दोन्ही संघाला. विश ऑल द बेस्ट, भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि इथे नेक्स्ट मॅच असेल अर्थात संतोष 11